सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना जय भीम करतो। आज माननीय जिल्हाध्यक्ष साहेब यांचे मी अभिनंदन करतो की गेले 2-3 महिन्यापासून कर्जतचे तालुका अध्यक्ष पदाचे इलेक्शन 2 वेळा डिक्लेअर झाले होतं, पण ते दोन्ही वेळा ते कॅन्सल झाले आणि आता येणारा 20 मार्च बरेच कार्यक्रम आहेत। 20 मार्चचा कार्यक्रम असेल, आंदोलन असतील, ह्यासाठी जिल्हाध्यक्ष साहेबांनी त्वरित निर्णय घेऊन मला माझी कर्जत तालुका प्रभारी म्हणून प्रभारी तालुकाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे। या तालुकाध्यक्षाच्या पदाला मी योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न करीन आणि रिपब्लिकन पक्ष कसा वाढेल यासाठी मी प्रयत्न करेन। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आदरणीय अटल साहेबांच्या मार्गदर्शनाने, त्यांच्या आशीर्वादाने रायगड जिल्ह्यामध्ये चाललेलं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी होत असताना कर्जत तालुक्यामध्ये जी निवडणूक आपल्याला तालुका अध्यक्षपदाची घ्यायची होती, ती गेल्या जानेवारीपासून ती प्रक्रिया स्टार्ट झाल्यानंतर 2 वेळा ती निवडणूक रद्द झाली आणि आज येणारा 20 मार्चचा कार्यक्रम असेल आणि विविध आंदोलनात्मक जे आपल्याला पवित्र घ्यावे लागतं, आपल्याला काही मुद्द्यांवर आंदोलन करावे लागतात, तर अशा सर्व कार्यक्रमांसाठी, आंदोलनासाठी एखाद्या तालुक्याला अध्यक्षपद असायला हवं। परंतु निवडणूक आपली प्रक्रिया पार न पडल्यामुळे जे रिक्त पद होतं त्या ठिकाणी आपण प्रभारी जबाबदारी कोणाला तरी आपण एखाद्या चांगल्या आपल्या कार्यकर्त्याला देणं गरजेचं आहे। या अनुषंगाने आज मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रायगड जिल्ह्याचे वतीने जिल्हाध्यक्ष म्हणून आदरणीय आपले मनोजजी गायकवाड, जुने जाणते निष्ठावंत कार्यकर्ते कर्जतमधले आपले, त्यांना आपण प्रभारी तालुका अध्यक्षपदी कर्जतच्या आपण नियुक्त केलेले आहेत। त्यांना नियुक्तीचं पत्र दिलेलं आहे। येणाऱ्या भविष्यातल्या ज्या काही आंदोलनात्मक पवित्र घ्यायच्या असतील आणि आपल्या 20 मार्चचा कार्यक्रम असेल त्याच्या सगळं तयारी करण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी आपल्याला जबाबदार पदाधिकारी असणं गरजेचं होतं आणि त्या अनुषंगाने हा निर्णय आपण घेतलेला आहे। आणि मनोज गायकवाड एक होतकरू आणि चांगला कार्यकर्ता आहे, निष्ठावंत पक्षाचे असल्यामुळे दानवेकर साहेबांच्या सोबत आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या सोबत सतत पक्षासाठी कार्यरत असलेला हा कार्यकर्ता, त्याला आपण ही जबाबदारी दिलेली आहे, तो चांगल्या प्रकारे ही जबाबदारी पार पाडेल असा मला विश्वास आहे आणि याच्याबद्दलची माहिती मी आदरणीय रामदासजी आठवले साहेबांना मी दिलेली आहे। त्याच्यामुळे यानंतर प्रभारी तालुका अध्यक्ष म्हणून कर्जतच्या तालुका अध्यक्षपदी मनोजजी गायकवाड यांची आपण नियुक्ती जाहीर केली। आता यापुढील त्यांनी सर्व कार्यक्रम तिथला हाती घेऊन पक्ष तिथे कशा पद्धतीने जास्तीत जास्त प्रमाणात वाढेल याचं काम त्यांनी करावं, अशा मी त्यांना शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत आणि भविष्यात चांगलं काम करेल असा विश्वास आहे।